मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज सामनानं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रानं लिहिलेल्या अग्रलेखामुळं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एका नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. खरं तर सामनाच्या या अग्रलेखाकडे यायच्या आधी या अग्रलेखाला महत्त्व का आले हे समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी गेले काही दिवस देशाच्या राजकारणात ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे देशाच्या राजकारणात जी चर्चा सुरू आहे त्या दोन चर्चा प्रामुख्यानं आहेत. पहिली चर्चा म्हणजे नितीश कुमार यांचा जेडीयू संयुक्त जनता दल हा पक्ष भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन हा पक्ष बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत सत्तेत येणार आहे आणि मग याचाच अर्थ नितीश कुमार दिल्लीतल्या मोदी सरकारमधून एनडीए मधून बाहेर पडणार आहेत असा त्याचा अर्थ निघतो. ही चर्चा फक्त नितीश कुमार यांच्या संदर्भातलीच नाही, ही चर्चा चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती या रामविलास या पक्षाच्या संदर्भाने आहे आणि या लोक जनशक्ती रामविलास या पक्षाचे 5 खासदार आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे यावेळी भारतीय जनता पक्षाला दिल्लीत पूर्ण बहुमत नाही. बहुमतासाठीचा जो 272चा आकडा आहे तो भारतीय जनता पक्षाकडे नाही. भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं हे सरकार प्रामुख्यानं टिकून आहे ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशमच्या 16 खासदार आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे 12 खासदार. हे खासदार हा प्रामुख्यानं या सरकारचा आधार आहे आणि हे दोन्ही पक्ष सातत्यानं भारतीय जनता पक्षाला बेभरोशी वाटतात. त्यामुळं यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा दिल्लीच्या राजकारणात अधिक स्थिर सरकार द्यायचं असेल तर काही वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे सुरुवातीपासून सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे त्यातला पहिला जो भाग आहे, मी म्हटलं की नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षापासून बाजूला जातील. त्याच वेळी ही जी वजाबाकी होणार आहे ती वजाबाकी बेरजेत कशी बदलायची किंवा ती भरपाई कशी करायची यासाठीचे प्लॅन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आखण्यात येत आहेत. त्यातली एक चर्चा जी दिल्लीच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहे म्हणजे आणि दिल्लीचं राजकारण कव्हर करणारे अनेक पत्रकार ती गेले 2-4 दिवस सातत्यानं हिंदी यूट्यूबवरून वृत्तवाहिन्यांच्यावरून सातत्यानं मांडतायत. ती अशी की भारतीय जनता पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीए मध्ये सहभागासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि शरद पवार यांचा पक्ष एनडीए मध्ये यावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आहेत आणि हे 8 खासदार जे चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे जी 12 खासदारांच्यामुळे जे नुकसान होणार आहे ते नुकसान काही अंशी भरून काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असं साधारण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पण त्यातला महत्त्वाचा भाग असा की शरद पवार या टप्प्यावर एनडीए सोबत जातील का, शरद पवार या टप्प्यावर भारतीय जनता पक्षासोबत जातील का हा प्रश्न आहे. कारण शरद पवार जी एक वैचारिक भूमिका घेऊन उभे आहेत ही भूमिका अर्थातच आहे ती धर्मनिरपेक्षतेची भूमिका आहे. ज्या धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेऊन शरद पवार यांनी आपलं आयुष्यभराचं राजकारण केलं तर आयुष्याच्या संध्याकाळी त्या भूमिकेला तिलांजली देऊन भारतीय जनता पक्षासोबत पर्यायानं एनडीए सोबत जाण्याचा निर्णय शरद पवार घेतील का हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर ही संधी किंवा हा पर्याय त्यांच्यासाठी याआधीच खुला होता ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे बहुसंख्य आमदार भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची मागणी करत होते. त्यावेळी सगळा पक्ष फुटू दिला. आपले बहुतेक सहकारी सोडून गेले तरी त्याची पर्वा न करता जे उरलेले सहकारी आहेत त्यांच्यासोबत स्वतंत्रपणे राहून शरद पवार यांनी आपलं अस्तित्व टिकवलेलं आहे, आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाला चांगलं यश सुद्धा मिळवून दिलेलं आहे. असे शरद पवार आता एका विशिष्ट टप्प्यावर एनडीए सोबत जातील का
हा प्रश्न आहे. माझ्यासारख्याला असं वाटतं की शरद पवार अशी तडजोड कधीही स्वीकारणार नाहीत, कारण शरद पवार यांच्यासाठी आजच्या घडीला कुठलीही सत्ता महत्त्वाची नाही. शरद पवार यांच्यासाठी आजच्या घडीला कुठलंही पद महत्त्वाचं नाही, कारण शरद पवार ही व्यक्तीच आजच्या घडीला देशातल्या कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा आणि पदापेक्षा तेवढीच तोलामोलाची आहे. त्यामुळे शरद पवार ज्यावेळी भूमिका सोडतील, शरद पवार ज्यावेळी धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेला तिलांजली देऊन भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतील, तो महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, तो त्यांच्या पाठीराख्यांना मान्य होणार नाही आणि शरद पवार यांच्या प्रतिमेवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकेल. त्यामुळं ही जोखीम शरद पवार घेणार नाहीत असं मला वाटतं. पण राजकारण हा शेवटी अनिश्चिततेचा खेळ असतो. 2014 साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिलेला होता. महाराष्ट्राच्या हितासाठी हा पाठिंबा दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेलं होतं. पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं आजपर्यंत भारतीय जनता पक्षासोबत निवडणुकीत आणि सत्तेत कोणतीही भागीदारी केलेली नाही. हेही इथं आवर्जून आपल्याला त्याची नोंद घ्यावी लागेल. त्यामुळं शरद पवारांच्या संदर्भात दिल्लीच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असली तरी शरद पवारांचं एकूण राजकारण पाहता, त्यांची वैचारिक भूमिका पाहता, ते अशी तडजोड करणं मला तरी या घडीला शक्य वाटत नाही. त्यामुळं दुसरा पर्याय काय उरतो? स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा त्याचा एक दुसरा पर्याय उरतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार आहेत आणि हे 9 खासदार सुद्धा NDAच्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे आजच्या घडीचा प्रश्न फक्त नितीश कुमार यांचाच नाही, तर चंद्राबाबू नायडू यांचा सुद्धा आहे. जर नितीश कुमार यांची ही JDUची वीट ढासळली तर चंद्राबाबू नायडू हे सुद्धा वेगळा विचार करू शकणार नाहीत असं नाही, ते सुद्धा वेगळा विचार करू शकतात. त्यामुळं सरकार अस्थिर होऊ शकतं, सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाकडून नवे मित्र शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातले मला वाटतं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पण त्यात यश नाही आलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा त्यांच्या पुढचा पर्याय असू शकतो. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळ घेण्याच्या दृष्टीनं पडलेलं पहिलं पाऊल म्हणजे भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेलं नाही. आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यामुळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळं जो एक या सरकार विरोधातला तीव्र रोष होता शिवसेनेचा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा, तो रोष काही प्रमाणात त्याची तीव्रता कमी झालेली आहे आणि तीच कमी झालेली तीव्रता सामनाच्या आजच्या अग्रलेखात दिसते. या अग्रलेखाचं शीर्षक आहे देवाभाऊ अभिनंदन. खरं तर एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत आणि सामनानं आतापर्यंत ज्या कठोर शब्दात टीका केलेली आहे, तेवढ्याच कठोर शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. वेळोवेळी सरकार स्थापनेच्या संदर्भात असेल, निवडणुकीच्या प्रचारात असेल किंवा नंतरच्या कोणत्या सगळ्या राजकीय घडामोडींच्यात असेल किंवा अगदी या बीडच्या प्रकरणात सुद्धा असेल, संजय राऊत यांनी आपल्या दैनिक पत्रकार परिषदांमधून आणि सामनाच्या अग्रलेखामधून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. पण आजच्या अग्रलेखात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे. देवाभाऊ अभिनंदन हा अग्रलेख लिहिला आहे. त्या अग्रलेखाचं कारण आहे की गडचिरोली जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातलेलं आहे. त्या अग्रलेखात त्यांनी म्हटलेलं आहे की नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलादी सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा. त्यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत, ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी उचलला आहे, कोणा खान सम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. अर्थात देवेंद्र फडणवीस यांचं गडचिरोलीच्या संदर्भानं कौतुक करताना इथं या अग्रलेखात, सामनाच्या अग्रलेखात एकनाथ शिंदे यांना ही टोला लगावण्याची संधी सोडलेली नाही. कारण याआधी एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्याचा संदर्भ देऊन सामनाने या अग्रलेखात म्हटलेलं आहे की आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील चित्र बदलायचे ठरवले असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी
मोटारसायकलवरून वगैरे अनेकदा फेरफटके मारलेले होते. तथापि त्यांचे हे फेरफटके तेथील आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खान सम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते, असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलेलं होतं ते नक्षलवाद्यांचा बेमोड करण्यासाठी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यात खान सम्राटांना तिथं फायदा करून देण्यासाठी घेतलं होतं. असा हा सूर या सामनाच्या आजच्या अग्रलेखाचा आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तोंड भरून स्तुती केलेली आहे. त्यामुळं हे संकेत जे दिल्लीत घडतंय, दिल्लीच्या राजकारणात ज्या घडामोडी घडतायत त्याची प्रतिक्रिया किंवा त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मिळालेला पहिला प्रतिसाद म्हणून या अग्रलेखाकडे पाहायचं किंवा काय, असा एक प्रश्न एक निर्माण होतो. आणि मला वाटतं दिल्लीच्या राजकीय घडामोडींना दिलेला प्रतिसाद म्हणूनच सामनाच्या आजच्या अग्रलेखाकडे बघावं लागेल. कारण आपण जर दिल्लीतलं संख्याबळ बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार आहेत, तेलुगू देसमचे 16 खासदार आहेत, संयुक्त जनता दलाचे नितीश कुमारांच्या 12 खासदार आहेत, शिवसेनाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 7 खासदार आहेत आणि लोक जनशक्ती रामविलास पासवान या पक्षाचे 5 खासदार आहेत. ही म्हणजे साधारण महत्त्वाच्या पक्षांची एनडीएकडे असलेल्या नावं आणि त्यांचं संख्याबळ आहे. म्हणजे एनडीएकडं हे 293चं जे संख्याबळ आहे त्या तुलनेत आपण त्याच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीचा जर विचार केला तर काँग्रेसकडं 100 ते 101 खासदार आहेत. म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले 99 खासदार आहेत. त्या व्यतिरिक्त पप्पू यादव आणि सांगलीचे विशाल पाटील हे 2 खासदार अपक्ष खासदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं त्यांची संख्या 101 होते. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे 37 खासदार आहेत. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांचे 29 खासदार आहेत. DMKचे 22 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार आहेत. असं हे संख्याबळ इंडिया आघाडीकडे आहे, म्हणजे विरोधकांच्याकडे आहे. तर याशिवाय दोन्ही आघाड्यांच्याकडे नसलेले 16 खासदार आहेत ते कुणालाही पाठिंबा देऊ शकतात. नितीश कुमारांचे 12 आणि चिराग पासवान यांचे 5 हे खासदार आताच्या घडीला संशयास्पद आहेत. कारण गेल्या 2-3 दिवसातले जर नितीश कुमार आणि चिराग पासवान यांचे बाईट बघितले तर आपल्याला लक्षात येईल की ते संदिग्धपणे बोलत आहेत. चिराग पासवान आता केंद्रात मंत्री असले तरी सुद्धा चिराग पासवान यांचं लक्ष बिहारच्या राजकारणावर आहे. त्यांना सरळ सरळ प्रश्न विचारला होता की तुम्हाला आमदार व्हायला आवडेल का, तर त्यांनी सरळ सांगितलं की होय, मला आमदार व्हायला आवडेल. त्याचं कारण असं की आमदार बिहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यांचं बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर लक्ष आहे. आपल्याला या बदलत्या परिस्थितीत तशी संधी मिळू शकते, किमान उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं. त्याद्वारे पक्षाचा विस्तार करता येऊ शकतो, पक्षाची ताकद वाढवता येऊ शकतो आणि भविष्यात केंद्रातल्या मंत्रिपदापेक्षा बिहारच्या राजकारणात सक्रिय होऊन बिहारमध्ये अधिक फायदा होऊ शकतो, अशी चिराग पासवान यांची धारणा असावी. त्यामुळं आता 293 जे खासदार आहेत इंडिया आघाडीतले त्यातले 12 अधिक 5 हे 17 खासदार वजा होण्याची भीती NDAला आहे. त्यासाठीची जी भविष्यातली रणनीती म्हणून मला वाटतं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही भारतीय जनता पक्षासाठी अधिक सोयीची आहे. कारण वैचारिक भूमिका त्यांच्या जवळ जाणारे आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची वैचारिक भूमिका आणि NDAची भारतीय जनता पक्षाची वैचारिक भूमिका यात टोकाचे मतभेद असल्यामुळे तिथं तडजोडीची शक्यता कमी वाटते. पण त्या दृष्टीनं प्रयत्न भारतीय जनता पक्ष कधी सोडणार नाही. किमान शरद पवार यांनी अडचणीच्या प्रसंगात तरी या आघाडीला सरकारला मदत करावी, या दृष्टीनं त्यांना सांभाळण्याचं काम निश्चितपणे भारतीय जनता पक्षातून केलं जाईल. पण मला वाटतं की आजचा सामनाचा अग्रलेख हा दिल्लीत ज्या काही घडामोडी राजकीय घडतायत त्या दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना दिलेला प्रतिसाद आहे असं मला वाटतं. धन्यवाद.